ओके, सो लास्ट सेशन मध्ये काय बघितलं होतं आठवतंय का? ऑफकोर्स लास्ट नाही, लास्ट पेक्षा लास्ट है ना, राईट? ओके, आठवतंय का काय काय बघितलं होतं? डीएनए, राईट? ओके, आपण बघितलं होतं डीएनए. अजून पॅकेजिंग बघितली होती, राईट? ओके, डीएनए कसा पॅक केला जातो आणि एखाद्या सेलच्या न्यूक्लियस मध्ये, इफ यू आर टॉकिंग अबाउट युकॅरियोटिक सेल, राईट? ओके, कसा पॅक केला जातो आणि प्रोकॅरियोटिक सेल मध्ये कसा पॅक केला जातो हे आपण बघितलं होतं, राईट? ओके, त्याचे वेगवेगळे स्टेजेस बघितले होते, आठवतात का? डीएनए पॅक होऊन काय बनतं? कशाच्या अवतीभोवती पॅक होतो डीएनए? हिस्टोन प्रोटीन्स, राईट? हिस्टोन प्रोटीन्सचं काय आहे? ऑक्टामर असतो, राईट? ओके, ऑक्टामर म्हणजे किती युनिट्स? 8 युनिट्स, बरोबर, राईट? ओके, 8 युनिटचे कोणकोणते फॅक्टर्स होते आठवतात का? H2A, H2B, H3 आणि H4, बरोबर, राईट? ओके, डीएनए काय होत होता? एक कम्प्लीट आणि एक हाफ टर्न काय करत होता? त्या हिस्टोनच्या ऑक्टामरच्या वर गुंडाळून घेत होता, राईट? ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं की हिस्टोन प्रोटीन्स आणि डीएनए यांना एकमेकांवर अटॅच ठेवण्यासाठी एक H1 ची काय असते? क्लिप असते, बरोबर, राईट? ओके, हिस्टोनच्याच अवतीभोवती डीएनए का कॉइल होतो? कारण की त्यांच्यामध्ये काय आहे? चार्जेस डिफरन्स, राईट? ओके, डीएनए वर कोणता चार्ज? निगेटिव्ह. हिस्टोन प्रोटीन्स वर कोणता चार्ज? हिस्टोन प्रोटीन्स वर पॉझिटिव्ह चार्ज. का? कारण की त्याच्यामध्ये कोणते अमायनो ऍसिड्स आहेत? बेसिक अमायनो ऍसिड्स आहेत. कोणकोणते? लायसिन आणि अर्जिनिन, राईट? ओके, त्याच्यानंतर बघितलं आपण डीएनएच्या हिस्टोन प्रोटीन्सच्या अवतीभोवती कॉइल होतो. आपल्याला एक स्ट्रक्चर भेटतं, दॅट इज बीड्स ऑन स्ट्रिंग. कोणतं? बीड्स ऑन स्ट्रिंग, राईट? ओके, आणि बीड्स ऑन स्ट्रिंग ज्यावेळेस एका स्पायरल वे मध्ये कॉइल होतो त्यावेळेस क्रोमॅटिन फायबर, आणि क्रोमॅटिन फायबर ज्यावेळेस कॉइल होतो त्यावेळेस क्रोमोझोम्स, बरोबर, राईट? ओके, क्रोमोझोम्सचे दोन भाग होते, आठवतात का? युक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन, राईट? ओके, युक्रोमॅटिन कसा स्टेन होतो? लाईटली स्टेन होतो. हेट्रोक्रोमॅटिन डार्कली किंवा बेसिकली डार्क कलर मध्ये काय होतो? तो स्टेन केला जातो, राईट? ओके, कारण की क्रोमोझोम्सचा अर्थच काय आहे? कलर्ड बॉडीज. क्रोमा हा शब्द काय डिटरमाइन करतो? कलर, आणि झोन्सचा अर्थ काय होतो? बॉडीज, राईट? ओके, म्हणजे ज्यावेळेस डीएनए किंवा न्यूक्लियसच्या आतमधला रिसर्च सुरू होता त्यावेळेस न्यूक्लियसच्या आतमध्ये काय शोधण्यात आले? काही कलर्ड बॉडी शोधण्यात आले आणि त्यांना नाव काय देण्यात आलं? क्रोमोझोम्स, जे की कलर्ड बॉडीज होते, राईट? ओके, त्याच्यानंतर आपण युक्रोमॅटिन हेट्रोक्रोमॅटिन बद्दल बोलतोय. युक्रोमॅटिन लाईटली स्टेन आणि त्याचा डीएनए किंवा क्रोमॅटिन कसा आहे? ऍक्टिव्ह आहे, राईट? ओके, वेअर ऍज हेट्रोक्रोमॅटिन मध्ये डार्कली स्टेन होता आणि क्रोमॅटिन कसा आहे? इनऍक्टिव्ह आहे, राईट? ओके, नॉन ऍक्टिव्ह म्हणजे किंवा इनऍक्टिव्ह म्हणजे ज्याचं ट्रान्सक्रिप्शन जनरली होत नाही. सेल तो डीएनए किंवा त्या भागांमधले जीन्स सेल रेग्युलरली वापरत नाही. हेट्रोक्रोमॅटिन भागामधले जीन्स जे आहेत तो काय करतो? सेल काय करतो? वारंवार त्यांचा वापर करतो, म्हणून ते काय होतात? नेहमी ओपन आणि क्लोज्ड होत असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणणार? युक्रोमॅटिन. इथपर्यंत काय डाऊट आहे? आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, दॅट इज द सर्च ऑफ जेनेटिक मटेरियल, राईट? द सर्च ऑफ जेनेटिक मटेरियल, राईट? ओके, आता या टॉपिक किंवा या सब टॉपिक मध्ये या सब टॉपिकचे प्रिव्हियस नॉलेज आपल्याला काय काय आहे हे सर्वात आपल्याला अगोदर बघायचं आहे. प्रिव्हियस नॉलेज म्हणजे काय? याच्या अगोदर आपल्याला डीएनए बद्दल किंवा डीएनएच्या रिसर्च बद्दल, डिस्कवरी बद्दल आपल्याला काय काय माहिती आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, राईट? ओके, सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ग्रेजर जॉनहन मेंडल, राईट? ओके, ग्रेजर जॉनहन मेंडल, राईट? ओके, यांनी काय दिलं होतं? काही प्रिन्सिपल्स दिले होते. कशाचे? इनहेरिटन्सचे, राईट? ओके, काय दिले होते? प्रिन्सिपल्स दिले होते. कशाचे? इनहेरिटन्सचे. म्हणजे एका जनरेशन मधनं इन्फॉर्मेशन, माहिती नेक्स्ट जनरेशन मध्ये कशी ट्रान्सफर होते यांच्याबद्दल नियम कोणी दिले होते? ग्रेजर जॉनहन मेंडलने दिले होते, राईट? ओके, त्याच्यानंतर आपल्याला अजून एक व्यक्ती माहिती आहे, फ्रेडरिच मिशर. कोण?
फ्रेडरिच मिशर, राईट. ओके, फ्रेडरिच मिशर यांनी काय केलं होतं, यांनी सांगितलं होतं की सेलचा अभ्यास करताना त्यांनी सांगितलं होतं की देर इज सर्टन केमिकल सबस्टन्स विच इज प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस, राईट. ओके, आणि त्या न्यूक्लियसच्या आतमधल्या मटेरियलला फ्रेडरिच मिशरनी म्हटलं होतं न्यूक्लिइन, आठवतंय, राईट. ओके, न्यूक्लिइन, राईट. ओके, आपल्याला याचा आता काय म्हणतो टाइम पिरियड सुद्धा माहिती आहे की कधी सांगितलं होतं त्यांनी, आठवतंय का, 1869 है ना, 1869, राईट. ओके, आता मला सांगा ग्रेगर जॉर्डन मेंडलने नियम कधी दिले होते, लॉज दिले होते, काय दिले होते, लॉज ऑफ इनहेरिटन्स. त्यांचे एक्सपेरिमेंट्स कधी झाले होते, आठवत आहे का, आठवत आहेत का, आठवत आहे का, कधी झाले होते एक्सपेरिमेंट्स, 18th सेंचुरीच्या एंडला, राईट. ओके, कधी, किती वर्ष लागले होते, 7 वर्ष लागले होते, राईट. ओके, 1863, राईट. ओके, 65 किंवा बेसिकली याच टाइम पिरियड मध्ये आपल्याला काय बघायला भेटतात, मेंडेलची सुद्धा एक्सपेरिमेंट बघायला भेटतात, राईट. ओके, ना यांनी काय सांगितलं होतं किंवा यांच्या रिसर्चच्या भरोश्यावर काही वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या थेरीज दिल्या, राईट. ओके, थेरीज कोणत्या होत्या बघा, राईट. ओके, हे आपल्याला कधी बघायला भेटलं, लेट 18th सेंचुरी मध्ये बघायला भेटलं, लेट 1800s. ओके, या दोन्ही इव्हेंट्स आपल्याला बघायला भेटल्या, राईट. 18वं शतक संपताना आपल्याला हे कळालं होतं की ग्रेगर जॉर्डन मेंडलने काय दिलं होतं, लॉज दिले होते, आणि बेसिकली मिशरने काय दिलं होतं, न्यूक्लिइन हा कॉन्सेप्ट सांगितला होता, राईट. ओके, बट ज्या वेळेस जेनेटिक मटेरियल काय आहे हे समजण्याची गोष्ट किंवा हे समजण्याचं ज्यावेळेस आलं त्यावेळेस आपल्याला जरी 18व्या शतकामध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन होती, बट आपल्याला जेनेटिक मटेरियल नेमकं काय हे समजण्यासाठी खूप कालावधी लागणार होता. इतिहास जर बघितला आपण तर इतिहासामध्ये आपल्याला बेसिकली न्यूक्लिइन म्हणा किंवा प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स म्हणा, राईट. ओके, यांचं नॉलेज कंबाईन होऊन आपल्याला जेनेटिक मटेरियल नेमका कोणता, राईट. ओके, इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला किंवा ह्युमन हिस्ट्रीला काय लागला, खूप वेळ लागला, दीर्घकाळ लागला, आणि अल्टिमेटली आपल्याला कळालं की जेनेटिक मटेरियल काय आहे, गोष्ट कळतीये, राईट. ओके, ना याच्यानंतर किंवा या दोघांच्या कॉन्सेप्ट नंतर या दोघांची जी अंडरस्टँडिंग होती त्याच्या बेसिसवर बरेच शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी त्यांचं काम काय केलं, पुट फोर्थ केलं, राईट. ओके, बघा बेसिकली एक व्यक्ती सुरुवात करतो है ना, ज्याला आपण काय म्हणतो पायोनियर ऑफ दॅट वर्क, राईट. ओके, दुसरे काय करतात, मग त्या रिसर्चला काय करतात, फॉलो करतात, राईट. ओके, अल्टिमेटली व्हेरियस कारण असतात तो रिसर्च फॉलो करण्यासाठी, बट मेंडलच्या नंतर बऱ्याच शास्त्रज्ञांनी काय केलं, त्यांच्या रिसर्चला काय केलं, फॉलो केलं आणि रिडिस्कवर केल्याच्या नंतर त्याच्यावर अजून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पुढे जात असताना आपल्याला अजून एक गोष्ट कळते की एक व्यक्ती दॅट इज वॉल्टर सटन, राईट. ओके, रिस्पॉन्सिबल फॉर क्रोमोझोमल theory of inheritance, chromosomal theory of inheritance, right. Okay, अजून दुसरं नाव कोणतं, T.H. मॉर्गन. कशासाठी रिस्पॉन्सिबल होता हा व्यक्ती, लिंकेज है ना, राईट. ओके, ना बघा वॉल्टर सटन आणि T.H. मॉर्गन यांनी सेलच्या नेमक्या कोणत्या भागामध्ये आपल्याला जेनेटिक मटेरियल शोधायचं आहे हा रिसर्च काय केला, नॅरो डाऊन केला, राईट. ओके, आता जेनेटिक मटेरियल ऑफकोर्स सेल मध्ये प्रेझेंट असेल, सेल मधल्या नेमक्या कोणत्या ऑर्गॅनल मध्ये प्रेझेंट असेल, याच्यावर ज्यावेळेस रिसर्च सुरू होता त्यावेळेस वॉल्टर सटन आणि T.H. मॉर्गनच्या रिसर्चमुळे आपल्याला ही गोष्ट कळाली, आपल्याला काय कळालं, ही गोष्ट कळाली की जे काही जेनेटिक मटेरियल असेल ते कुठे प्रेझेंट असेल, जेनेटिक मटेरियल
genetic material is present inside nucleus. बरोबर, राईट. ओके, वॉल्टर सटन आणि टी.एच. मॉर्गनच्या बेसिस आपल्याला ही गोष्ट कळाली की जेनेटिक मटेरियल कुठे प्रेझेंट असेल, न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असेल. थॉमस अँड मॉर्गनच्या बेसिस मुळे आपल्याला अजून एक गोष्ट कळाली की इट इज प्रेझेंट ऑन व्हॉट, प्रेझेंट ऑन क्रोमोझोम्स. समजतंय, गोष्ट कळतीये काय सांगतोय बघा, की या दोघांच्या रिसर्चमुळे आपल्याला ही गोष्ट बघायला भेटली की जेनेटिक मटेरियल कुठे प्रेझेंट असावं, न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट असावं. राईट. ओके, थॉमस अँड मॉर्गनने लिंकेजचा कॉन्सेप्ट दिला, त्याच्यावर आपल्याला ही गोष्ट कळते की जेनेटिक मटेरियल इज नॉट ओनली प्रेझेंट इन द न्यूक्लियस बट इट माइट बी प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम्स. कुठे प्रेझेंट असावं, क्रोमोझोम्सवर प्रेझेंट असावं. राईट. ओके, इथपर्यंत हे रिसर्चर्स किंवा हे सायंटिस्ट आपल्याला घेऊन आले. बट सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो होता की नेमक्या कोणत्या बायोमॉलिक्यूलला आपण जेनेटिक मटेरियल म्हणायचं. प्रश्न काय होता, नेमक्या कोणत्या बायोमॉलिक्यूलला आपण जेनेटिक मटेरियल म्हणायचं, हा प्रश्न जसाच तसा राहिला. कोणता प्रश्न राहिला की नेमक्या बऱ्याच बायोमॉलिक्युल्स पैकी कोणत्या बायोमॉलिक्युल्सला आपण काय म्हणायचं, जेनेटिक मटेरियल म्हणायचं. राईट. ओके, मग आपण कार्बोहायड्रेटला जेनेटिक मटेरियल म्हणायचं का, आपण प्रोटीनला जेनेटिक मटेरियल म्हणायचं का, आपण न्यूक्लिक ऍसिड्सला जेनेटिक मटेरियल म्हणायचं का, का आपण लिपिडला जेनेटिक मटेरियल म्हणायचं, हा प्रश्न जो आहे हा अजून सुटलेला नव्हता. राईट. ओके, इथपर्यंत ज्यावेळेस आपण आलो त्यावेळेस एक प्रश्न, विच टेक्निकली बघायला गेलं तर बायो मॉलिक्यूल is to be considered as genetic material. ओके, हा प्रश्न अजूनही जसाच तसा होता. ओके, नेमक्या सेल मधल्या कोणत्या मॉलिक्यूलला जेनेटिक मटेरियल म्हणायचं, हा प्रश्न जसा तसा राहिला होता. राईट. ओके, त्याच्या शोधासाठी आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे काय बघायचे आहेत, एक्सपेरिमेंट्स बघायचे आहेत. समजतंय. ओके, नोट डाऊन करून घ्या. मग बघा, प्रश्न कोणता होता, नेमक्या कोणत्या बायोमॉलिक्यूलला जेनेटिक मटेरियल म्हणायचं. राईट. ओके, त्यासाठी आपल्याला नेक्स्ट एक्सपेरिमेंट बघायची आहे, दॅट इज ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन बाय ग्रिफिथ. राईट. ओके, कोणता प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन बाय ग्रिफिथ. ओके, चला या एक्सपेरिमेंटला आपण काय करूयात, समजून घेऊयात. राईट. ओके, नाव बघा, साल होता 1928. 1928. राईट. ओके, 1928 मध्ये एक शास्त्रज्ञ होता, त्याचं नाव होतं फेड्रिक ग्रिफिथ. काय नाव होतं, फेड्रिक ग्रिफिथ. राईट. ओके, आता हा जो शास्त्रज्ञ होता यांनी काय केली, यांनी एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केली. राईट. ओके, एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठी त्यांनी एक बॅक्टेरियल कल्चर घेतला. कोणता, काय घेतला, बॅक्टेरियल कल्चर. आता बॅक्टेरियल कल्चरचं मिनिंग किंवा बॅक्टेरियल कल्चर म्हणजे काय. राईट. ओके, लॅब मध्ये त्यांनी काय ग्रो केले होते,
काही ऑर्गॅनिझम्स, काही बॅक्टेरिया ग्रो केले होते. राईट. ओके. इन विट्रो कंडिशन. राईट. ओके. आपण दोन शब्द ऐकलेले बघा, इन विवो आणि इन विट्रो. राईट. ओके. इन विवो म्हणजे इन नॅचरल कंडिशन्स, इन विट्रो म्हणजे इन लॅब कंडिशन्स और इन आर्टिफिशियल कंडिशन. राईट. ओके. सो फ्रेडरिक ग्रिफिथने काय केलं होतं, काही बॅक्टेरियाज होते, त्या बॅक्टेरियाजला काय केलं होतं, लॅब मध्ये ग्रो केलं होतं ऑन अ सिंथेटिक मीडियम. राईट. ओके. आता त्या बॅक्टेरियाज होते कोणते? बॅक्टेरियाज होते स्ट्रेप्टोकोकस निमोनी. कोणते बॅक्टेरिया होते? स्ट्रेप्टोकोकस निमोनी. राईट. ओके. ही काय आहे? एक बॅक्टेरियाचा प्रकार आहे, एक एक्झाम्पल आहे बॅक्टेरियाचं. राईट. ओके. जो काय कॉज करू शकतो, जो निमोनिया नामक एक डिसीज काय करू शकतो, कॉज करू शकतो. अ कॉझिटिव्ह एजंट वॉज नथिंग बट अ of pneumonia. राइट. ओके. एक निमोनिया नामक रोग आहे. राइट. ओके. रिलेटेड टू युअर लंग्स. राइट. ओके. निमोनिया नामक एक रोग आहे, तो रोग कॉज करणारा हा बॅक्टेरिया आहे. राइट. ओके. नाव बॅक्टेरिया ज्यावेळेस त्यांनी घेतला, एका मीडियमवर काय केला, ग्रो केला. चला बघूयात मग ग्रो केल्याचं. राइट. ओके. हा असा एक पेट्री डिश होती. पेट्री डिश माहितीये का काय असते? तर अशी एक ग्लासची डिश असते. राईट. ओके. त्याच्यावर काय होतं, मीडियम होता. राईट. ओके. बघा आता ही एक पेट्री डिश आहे. राईट. ओके. या पेट्री डिशवर त्याला ज्यावेळेस त्यांनी बॅक्टेरिया ग्रो केले, त्यावेळेस त्याला दोन ऑर्गॅनिझम्स तिथे बघायला भेटले, दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेन्स बघायला भेटले. राईट. ओके. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलनीज बघायला भेटल्या. राईट. ओके. कॉलनीज काय असतात? एकाच ठिकाणी खूप सारे बॅक्टेरिया जर असतील ना, तर त्याला आपण काय म्हणणार है ना, एक प्रकारचं काय म्हणतो आपण त्याला, ग्रुप ऑफ बॅक्टेरिया इज नथिंग बट अ कॉलनी. राईट. ओके. आता दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलनीज बघायला भेटल्या. हा आता दिसताना सारखे दिसतात, बट आपल्या अंडरस्टँडिंग साठी मी काय करतो, त्यांना दोन वेगवेगळ्या रंगांनी दाखवतो. राईट. ओके. जस्ट इमॅजिन करा की एक कॉलनी जी होती तिचा कलर होता ब्लू. राईट. ओके. जी ब्लू कलर मध्ये जी कॉलनी होती, ओके, त्याची कन्सिस्टन्सी काय असते, ज्यावेळेस लूप मध्ये आपण ती बॅक्टेरिया घेण्याचा प्रयत्न करतो. राईट. ओके. दोन गोष्टी होऊ शकतात की लूप निक्रोम वायरचा लूप असतो असा. ओके. त्या लूपने आपण काय करू शकतो, बॅक्टेरियाची कॉलनी उचलू शकतो. राईट. ओके. आता दोन प्रकारच्या कॉलनी येतात. एक अशी कॉलनी येते जी त्या लूप मध्ये खूप इझिली स्क्रॅप करू शकतो आपण. ओके. दुसरी प्रकार येतो ज्याला आपण इझिली स्क्रॅप करू शकत नाही. राईट. ओके. ना बॅक्टेरियल कॉलनीची जी कन्सिस्टन्सी आहे, त्याची जर बेसिकली कन्सिस्टन्सी कशी असेल, रफ असेल, तर त्याला आपण काय म्हणणार, रफ कॉलनी. काय म्हणणार, रफ कॉलनी. राईट. ओके. नेक्स्ट दुसरी कॉलनी येऊ शकते किंवा त्याला बघायला भेटली होती, दॅट वॉज स्मूथ. आणि स्मूथ कॉलनीला मी कशाने डिनोट करतोय, कोणत्या कलर दाखवतोय,
है ना, पर्पल, राइट. ओके, दुसरी एक कॉलनी त्याला दिसली होती, दॅट वॉज व्हॉट, विच वॉज हॅव्हिंग स्मूथ कन्सिस्टन्सी, राईट. ओके, ना इथे बघून घ्या काय सांगतोय मी. बघा, पेट्री डिशवर किंवा पेट्री प्लेट मध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलनीज त्यांना दिसल्या. पहिला होता कोणता, ज्यांची काय होती बेसिकली कन्सिस्टन्सी कशी होती कॉलनीजची, रफ होती, म्हणून ते निक्रोम वायर रूपला काय होऊ शकत होते, पटकन अटॅच होऊ शकत होते. वेअरएज दुसरी कॉलनी जी होती ती कोणती होती, स्मूथ होती, राईट. ओके, ना ऑब्व्हियसली रफ आणि स्मूथ कन्सिस्टन्सी कशामुळे येते, तर कॉलनीमध्ये बरेचसे सेल्स असतील, राईट. ओके, आणि बॅक्टेरियल सेलची जर आपण एनव्हलप किंवा आउटर कव्हरिंग बघितली तर त्याला आपण काय म्हणू शकतो, कशापासून बनलेली आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल आणि त्याच्यावर ग्लायकोकॅलेक्स, राईट. ओके, आता ग्लायकोकॅलेक्स जो आहे हा दोन भागामध्ये बघायला भेटतो आपल्याला. एक होता कोणता, स्लाइम लेअर, दुसरा होता एनव्हलप सारखा, राईट. ओके, ना जर जर कॉलनीची कन्सिस्टन्सी रफ येत असेल तर असं समजायचं की त्या बॅक्टेरियाची जी ग्लायकोकॅलेक्स आहे ती कोणत्या याच्यामध्ये आहे, स्लाइम लेअर सारखी आहे, राईट. ओके, अनइक्वल डिस्ट्रीब्युटेड आहे, राईट. ओके, वेअरएज जर स्मूथ कॉलनी असेल तर जी ग्लायकोकॅलेक्सची लेअर आहे ती कशी आहे, इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे आणि त्याच्यामुळे काय भेटते, एक स्मूथ कन्सिस्टन्सी भेटते कॉलनीला, राईट. ओके, ना आता याला पुढे नाव देताना त्यांनी काय नाव दिलं, आर स्ट्रेन आणि एस स्ट्रेन, है ना. ज्या कॉलनीची कन्सिस्टन्सी कशी होती, रफ होती, त्यांना त्यांनी काय म्हटलं, आर स्ट्रेन, काय म्हटलं, आर स्ट्रेन, राईट. ओके, आणि ज्या कॉलनीची कन्सिस्टन्सी कशी होते, स्मूथ होते, त्यांना त्यांनी काय म्हटलं, एस स्ट्रेन, है ना, राईट. ओके, स्ट्रेन हा शब्द तुमच्यासाठी नवीन नसावा, आहे का, प्रकार, है ना. कोविडच्या काळामध्ये आपण बऱ्याच गोष्टी अशा बघितल्या होत्या ना, नवीन स्ट्रेन आलाय, है ना, राईट. ओके, तर बेसिकली कॉलनीजचे दोन वेगवेगळे प्रकार, एका कॉलनीजचा किंवा आहे दोन्ही पण बॅक्टेरिया कोणते, स्ट्रेप्टोकोकस निमोनी, राईट. ओके, बट पॉइंट असा आहे की याच्या कॉलनीज कशा आहेत, रफ आहेत, रफ स्ट्रेनच्या, आणि स्मूथ स्ट्रेनच्या कॉलनीज कशा आहेत, स्मूथ आहेत. गोष्ट कळतीये, समजतंय, राईट. ओके, नाव ड्रॉ करायचंय का, ओके, ड्रॉ करून घ्या. बघूयात मग, है ना. ओके, ना आपण बघतोय फेडरिक ग्रिफिथची ट्रान्सफॉर्मेशन प्रिन्सिपलची एक्सपेरिमेंट, राईट. ओके, त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत बघितलंय की बॅक्टेरियल कल्चर घेतलं होतं. बॅक्टेरियल कल्चर कोणत्या बॅक्टेरियाचं होतं, स्ट्रेप्टोकोकस निमोनी, आणि हा पॉझिटिव्ह एजंट आहे कशाचा, निमोनिया या रोगाचा, राईट. ओके, आता एका पेट्री प्लेटवर त्यांनी काय घेतले होते, दोन वेगवेगळे स्ट्रेन बघायला भेटले होते. एक होता कोणता, रफ, आणि दुसरा होता कोणता, स्मूथ. रफ स्ट्रेनला त्यांनी काय म्हटलं, आर स्ट्रेन, आणि स्मूथ स्ट्रेनला त्यांनी काय म्हणलं, एस स्ट्रेन, राईट. ओके, नाव फेडरिक ग्रिफिथने काय केलं की हे जे आर स्ट्रेन आणि एस स्ट्रेन होते, राईट. ओके, यांना इंजेक्ट केलं बाय व्हेरियस एक्सपेरिमेंट्स, काय केलं, इंजेक्ट केलं इनटू माइस. त्यांची ही एक्सपेरिमेंट होती की निमोनियाचे बॅक्टेरिया जे आहेत, ओके, हे काय करायचे, माइस, जो की काय असेल, एक रिसर्च ऑर्गॅनिझम आहे, ओके, त्याच्यामध्ये काय करायचं, इंजेक्ट करायचं आणि त्या ऑर्गॅनिझमला काय करायचं, ऑब्झर्व करायचं फॉर व्हेरियस, व्हॉट वी कॅन से, काय म्हणतो आपण त्याला, फॉर व्हेरियस लक्षणं, है ना, राईट. ओके, वेगवेगळ्या सिम्पटम्स साठी, है ना, वेगवेगळ्या सिम्पटम्स साठी काय करायचं, बेसिकली माइसला काय करायचं, ऑब्झर्व करायचं. ओके, चलो ना, इथपर्यंत कळालं, ओके, काही डाऊट नसावा, पुढे. आता सगळ्यात अगोदर पहिली एक्सपेरिमेंट, राईट. ओके, बघा, एक्सपेरिमेंट नंबर 1, एक्सपेरिमेंट नंबर 1, राईट. ओके, आता पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी काय केलं, पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी एक स्ट्रेन घेतला, काय घेतला, स्ट्रेन,
राईट. ओके, हा कोणता स्ट्रेन होता? हा आर स्ट्रेन होता. कोणता स्ट्रेन होता? आर स्ट्रेन होता. राईट. ओके, आर स्ट्रेन म्हणजे त्याच्या कॉलनीज कशा होत्या? रफ होत्या. राईट. ओके, या आर स्ट्रेनला त्यांनी काय केलं? माईस मध्ये काय केलं? इंजेक्ट केलं. माईस मध्ये काय केलं? इंजेक्ट केलं. राईट. ओके, इंजेक्ट केल्याच्या नंतर या माईसला त्यांनी काय केलं? ऑब्झर्वेशन साठी ठेवलं. कशासाठी ठेवलं? ऑब्झर्वेशन साठी ठेवलं. आणि ऑब्झर्वेशन साठी ठेवल्याच्या नंतर त्यांचं जे काही ऑब्झर्वेशन आलं ते त्यांनी पुढे लिहिलं. राईट. ओके, आता या एक्सपेरिमेंट मध्ये नेमकं झालं काय? या एक्सपेरिमेंट मध्ये जे स्ट्रेप्टोकोकस निमोनियाचे बॅक्टेरिया होते, हे बॅक्टेरिया काय झाले? त्या माईसच्या बॉडीमध्ये दाखल झाले. ओके, दाखल झाले आणि त्यांनी डिसीज कॉज करण्याचा प्रयत्न केला. राईट. ओके, डिसीज कॉज करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माईस मध्ये प्रेझेंट असलेली जी इम्युन सिस्टीम आहे, त्या इम्युन सिस्टीमने या बॅक्टेरियाला डिसीज कॉज करण्यापेक्षा काय केलं? त्यांना थांबवलं. म्हणजे डिसीज कॉज होऊ दिला नाही आणि डिसीज कॉज न झाल्यामुळे तो माईस काय राहिला? जिवंत राहिला. माईस वॉज फाउंड अलाइव्ह. समजतंय? राईट. ओके, याचा काय अर्थ झाला? याचा सोपा अर्थ झाला की माईसची जी इम्युन सिस्टीम होती, माईसची जी काय होती? इम्युन सिस्टीम होती, त्या इम्युन सिस्टीमने जो आर स्ट्रेन होता निमोनी बॅक्टेरियाचा, ओके, त्यांना काय केलं? त्यांना तिथून त्यांचं बेसिकली काय म्हणतो आपण त्याला, त्यांना एंड केलं किंवा त्यांना किल केलं किंवा हा डिसीज होऊ दिला नाही. राईट. ओके, हा काय माहिती मला शब्द सुचत नाहीये. राईट. ओके, सो द पॉइंट इज माईस वॉज नॉट कॉज, किंवा माईसला काय झालं नाही? निमोनिया झाला नाही आणि माईस काय राहिला? जिवंत राहिला. ओके, नेक्स्ट दुसरी एक्सपेरिमेंट, दुसरी सेम एक्सपेरिमेंट त्यांनी काय केली? दुसऱ्या माईस सोबत केली. ओके, दुसरी एक्सपेरिमेंट होती की यावेळेस त्यांनी काय केलं? यावेळेस त्यांनी जो दुसरा स्ट्रेन होता, कोणता स्ट्रेन असेल? हा एस स्ट्रेन होता. ओके, याला काय केलं? याला माईस मध्ये काय केलं? इंजेक्ट केलं. माईस मध्ये काय केलं? इंजेक्ट केलं. ओके, इंजेक्ट केल्याच्या नंतर या माईसला सुद्धा त्यांनी कशासाठी ठेवला? ऑब्झर्वेशन साठी. ऑब्झर्वेशन साठी ठेवलं. राईट. ओके, ऑब्झर्वेशन साठी ठेवल्याच्या नंतर काही दिवसांनंतर त्याला असं कळालं की हा माईस जो आहे हा काय झाला? मरण पावला. दॅट इज माईस वॉज फाउंड डेड. राईट. ओके, म्हणजे ज्या माईस मध्ये त्यांनी काय केलं होतं? एस्ट्रेन इंजेक्ट केला होता, तो माईस काय झाला? मरण पावला. राईट. ओके, मग याचं एक सिंपलचं एक्सप्लेनेशन काय होऊ शकतं? या एक्सपेरिमेंट मध्ये है ना, म्हणजे बेसिकली इथे पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये माईस डेड झाला नाही, माईस जिवंत राहिला. दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये माईस काय झाला? डेड झाला. याचं काय एक्सप्लेनेशन असू शकतं? येस, याचं एक एक्सप्लेनेशन असं असू शकतं की आर स्ट्रेनचे जे बॅक्टेरिया होते त्यांना किल करण्यासाठी माईसची इम्युन सिस्टीम काय होती? सक्षम होती. बरोबर. राईट. ओके, द इम्युन सिस्टम ऑफ माइस वॉज एबल टू किल द आर स्ट्रेन, हेन्स द माइस डिड नॉट हॅड व्हॉट? निमोनिया. उंदराच्या शरीरामध्ये निमोनिया हा रोग बघायला भेटला नाही आणि उंदीर जो माइस आहे तो काय राहिला? जिवंत राहिला. दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये याचं एक्सप्लेनेशन काय असू शकतं? दुसरं काय की बेसिकली जो एस स्ट्रेन जो होता तो ज्यावेळेस माइसच्या बॉडीमध्ये एंटर झाला त्यावेळेस माइसची जी इम्युन सिस्टीम होती ती या एस स्ट्रेनला किल करण्यासाठी काय ठरली? काय ठरली? किल करू शकली नाही, अपयशी ठरली असं म्हणू आपण. राईट. ओके, एस स्ट्रेनला माइसची इम्युन सिस्टीम काय करू शकली नाही?
किल करू शकली नाही, म्हणजे एस स्ट्रेन त्या माईसच्या बॉडीमध्ये काय झाला, खूप चांगल्या प्रकारे ग्रो झाला. खूप चांगल्या प्रकारे ग्रो झाल्यामुळे त्या एस स्ट्रेनने काय केलं, माईसच्या बॉडीमध्ये निमोनियाचा रोग काय केला, डेव्हलप केला, आणि त्या निमोनियाच्या सिम्पटम्समुळे तो माईस काय झाला, मरण पावला. गोष्ट कळतीये, समजतंय? इथपर्यंत काही डाऊट आहे? ओके, ज्यांना नोट डाऊन करायचंय नोट डाऊन करून घ्या. ओके ना, आता महत्वाची गोष्ट बघा, राईट? ओके, याच्यावरनं अजून एक शब्द आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे, राईट? ओके ना, ज्या स्ट्रेनमुळे रोग झाला, ज्या स्ट्रेनमुळे काय झाला, रोग झाला, त्या स्ट्रेनला एक शब्द वापरला गेला, दॅट वॉज व्हिरुलंट. काय शब्द वापरण्यात आला? व्हिरुलंट, राईट? ओके, व्हिरुलंट म्हणजे बेसिकली त्या स्ट्रेनमुळे काय झालं, डिसीज कॉज झाला, आणि डिसीज कॉज झाला, त्या डिसीजमुळे काय झाला, माईस किंवा आपला जो ऑर्गॅनिझम होता, ज्याच्यावर रिसर्च चालू होता, त्याची काय झाली, डेथ झाली, राईट? ओके, नेक्स्ट. आणि ज्या स्ट्रेनमुळे स्ट्रेन तर बॉडीमध्ये गेला, बट तो स्ट्रेन काय उत्पन्न करू शकला नाही, डिसीज उत्पन्न करू शकला नाही, अशा स्ट्रेनला दुसऱ्या शब्दांमध्ये इथं म्हणण्यात आलं नॉन व्हिरुलंट. काय म्हणण्यात आलं? नॉन व्हिरुलंट. गोष्ट कळतीये, समजतंय, राईट? ओके, ज्याच्यामुळे काय झालं, रोग झाला, त्याला काय म्हटलं, व्हिरुलंट. आणि ज्याच्यामुळे रोग झाला नाही, जरी तो पॉझिटिव्ह एजंट आहे, कशाचा, निमोनियाचा, बट निमोनिया त्या माईसच्या बॉडीमध्ये डेव्हलप झाला नाही, म्हणून आपण याला काय म्हणणार, नॉन व्हिरुलंट. म्हणजे याचाच अर्थ काय, की जी आर स्ट्रेन होती ती काय होती, नॉन व्हिरुलंट होती, वेअरएज एस स्ट्रेन काय होती, व्हिरुलंट होती, राईट? ओके, पुढे ना, ग्रिफिथ जो आहे तो त्याच्या एक्सपेरिमेंट मध्ये इथेच थांबला नाही, राईट? ओके, त्यांनी काय केलं, त्यांनी थर्ड एक्सपेरिमेंट मध्ये, दॅट इज त्याची थर्ड एक्सपेरिमेंट जी होती, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, जी व्हिरुलंट स्ट्रेन होती किंवा जी व्हिरुलंट स्ट्रेन होती, त्याला काय केलं, त्यांनी हीट किल केलं. काय केलं? हीट किल केलं, राईट? ओके, इट वॉज जस्ट लाईक तो बॅक्टेरिया घेतला, त्या बॅक्टेरियाच्या कॉलनीज घेतल्या, त्या बॅक्टेरियाला काय दिली, हीट ट्रीटमेंट दिली, टेम्परेचर जास्त दिलं, ऑफकोर्स टेम्परेचर जास्त दिल्याच्या नंतर बॅक्टेरियाची काय होते, डेड होते, राईट? ओके, आणि त्यांनी काय केलं, असा स्ट्रेन काय केलं, त्यांनी बेसिकली माईसच्या बॉडीमध्ये काय केलं, इंजेक्ट केलं. बघा, राईट? ओके, इथे त्यांनी कशाचा वापर केला, हीट किल्ड व्हिरुलंट स्ट्रेन. म्हणजेच कोणता, ऑफकोर्स एस स्ट्रेन, राईट? ओके, एस स्ट्रेन घेतला एका ट्यूब मध्ये, त्याला काय केलं, हायर टेम्परेचरवर ठेवलं. हायर टेम्परेचर झाल्यानंतर आपल्याला गोष्ट माहिती आहे की बॅक्टेरिया काय असतात, टेम्परेचर सेन्सिटिव्ह असतात, आणि जास्त टेम्परेचरमुळे काय झाले, त्या बॅक्टेरियाची काय झाली, डेथ झाली. आणि ही हीट किल्ड व्हिरुलंट स्ट्रेन जी होती ती त्यांनी काय केली, माईस मध्ये काय केली, इंजेक्ट केली. काय केली, माईस मध्ये काय केली, इंजेक्ट केली. इंजेक्ट केल्याच्या नंतर याला ठेवलं कशासाठी, ऑब्झर्वेशन साठी ठेवलं. आणि ऑब्झर्वेशन साठी ठेवल्याच्या नंतर ज्यावेळेस त्याला ऑब्झर्व केलं बरेच दिवस, असं कळालं की माईस पुन्हा काय राहिला, अलाइव्ह राहिला. माईस कसा राहिला, अलाइव्ह, राईट? ओके, मग मला सांगा, या एक्सपेरिमेंट वरनं ग्रिफिथला काय कळालं असेल, या एक्सपेरिमेंट वरनं ग्रिफिथला काय कळालं असेल, एक आयडिया सांगता येईल का? येस, ज्या वेळेस बॅक्टेरियाला हिटकिल केलं जातं, त्याची जी व्हिरुलन्सी किंवा व्हिरुलंट असण्याची प्रॉपर्टी जी होती ती काय होते, नाहीशी होते. बरोबर, राईट? ओके, या एक्सपेरिमेंट वरनं ग्रिफिथला हे कळालं असेल की जोपर्यंत एस स्ट्रेनला आपण हिट किल्ड केलं नव्हतं, तोपर्यंत तो काय कॉज करत होता, डिसीज कॉज करत होता. आणि आपला जो
माईस आहे तो काय करत होता, मरत होता. राईट. ओके. बट इथे ज्यावेळेस एस स्ट्रेनला काय केलं, हिट किल करण्यात आलं, त्यावेळेस काय झालं, त्या एस स्ट्रेनची जी प्रॉपर्टी होती कशाची, व्हिरुलन्सीची, ती काय झाली, इनऍक्टिव्हेटेड झाली किंवा तिथनं काय झाली, गायब झाली. राईट. ओके. या एक्सपेरिमेंट वरून त्याला हे कळालं. राईट. ओके. मग त्याने काय केलं, त्याचे एक्सपेरिमेंट तिथे थांबले नाही, त्यांनी एक लास्ट एक्सपेरिमेंट सुद्धा परफॉर्म केला. काय केला, लास्ट एक्सपेरिमेंट सुद्धा काय केला, परफॉर्म केला. कोणता एक्सपेरिमेंट परफॉर्म केला बघा. सर्वात अगोदर त्यांनी हीट किल्ड एस स्ट्रेन घेतला. काय घेतला, हीट किल्ड एस स्ट्रेन घेतला. बरोबर. राईट. ओके. त्याला त्यांनी ऍड केलं विथ आर स्ट्रेन. कोणता स्ट्रेन, राईट. ओके. बघा, आर स्ट्रेन व्हिरुलंट आहे का, नाही. ज्यावेळेस एस स्ट्रेनला हिट किल करण्यात आलं त्यावेळेस त्याची व्हिरुलन्सीची प्रॉपर्टी काय होते, नाहीशी होते. राईट. ओके. आता हे जे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन त्यांनी काय केलं, माईस मध्ये काय केलं, इंजेक्ट केलं. कशामध्ये इंजेक्ट केलं, माईस मध्ये इंजेक्ट केलं. माईस मध्ये इंजेक्ट केल्याच्या नंतर त्याला काय अपेक्षित असेल, ऑब्झर्वेशन मध्ये त्याला काय अपेक्षित असेल की बघा, पहिला हिट किल्ड स्ट्रेन आहे ज्याच्यामध्ये काय नाहीये, व्हिरुलन्सीची प्रॉपर्टी नाहीये. आर स्ट्रेन तसं पण काय नाहीये, व्हिरुलंट नाहीये. राईट. ओके. त्याचं जे ऑब्झर्वेशन किंवा कन्क्लुजन असायला हवं होतं, त्याला जे अपेक्षित होतं की या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे काय होणार नाही, न्यूमोनिया कॉज होणार नाही आणि आपला जो टेस्ट सब्जेक्ट आहे तो काय राहील, जिवंत राहील. राईट. ओके. हे त्याला अपेक्षित होतं. बट टू हिज सरप्राईज काय झालं, आपला टेस्ट सब्जेक्ट जो होता तो काय झाला, मरण पावला. है ना. द माइस वॉज फाउंड डेड. गोष्ट कळतीये. राईट. ओके. त्या माइसची तिथे काय बघायला भेटली, मृत्यू बघायला भेटली. आणि या एक्सपेरिमेंटच्या रिझल्टने ओके ग्रिफिथला बेसिकली आश्चर्यचकित केलं. राईट. ओके. त्याला हे अपेक्षित नव्हतं की असं होईल म्हणून. राईट. ओके. बट त्याचे एक्सपेरिमेंट त्यांनी पुन्हा परफॉर्म करून बघितले, रिझल्ट कसे आले, सेम आले. समजतंय, गोष्ट कळतीये, नोट डाऊन करून घ्या. ओके. झाले का, नोट डाऊन केलं सर्वांनी. ओके. नाव बघा. राईट. ओके. नाव लास्ट एक्सपेरिमेंट जी होती, राईट. ओके, ही किंवा या एक्सपेरिमेंटचा रिझल्ट जो होता तो ग्रिफिथला काय करणारा होता, आश्चर्यचकित करणारा होता. राईट. ओके. आता आश्चर्यचकित करणारा रिझल्ट होता, तर त्यांनी ऍक्च्युली काय केलं मग, है ना, बेसिकली त्यांनी बराच रिसर्च केला. त्यांनी काय केलं माहितीये का, जो माईस होता त्याला काय केलं, त्याला कट केलं. राईट. ओके. त्याचा पोस्टमॉर्टम केला. राईट. ओके. त्याचा ब्लड घेतलं. ब्लड मधला काय घेतला त्यांनी, प्लाझ्मा घेतला. आणि प्लाझ्मा मध्ये त्यांनी काय केलं, कोणते नेमके बॅक्टेरिया त्याच्या बॉडीमध्ये प्रेझेंट होते हे त्यांनी काय केलं, सर्च केला. राईट. ओके. आणि त्याला असं भेटलं की माईसच्या बॉडीमध्ये द प्लाझ्मा of mice blood contained S strain of Streptococcus pneumonia. राईट. ओके. तर बेसिकली त्या माईसच्या प्लाझ्मा मध्ये त्याला काय बघायला भेटला, एस स्ट्रेन बघायला भेटला. राईट. ओके. अल्टिमेटली त्यांनी बरेच एक्सपेरिमेंट परफॉर्म केले, बरेच पुन्हा हे वारंवार हे चेक करत गेला. राईट. ओके. त्याच्या रिझल्ट मध्ये आपल्याला कोणताही बेसिकली चेंज दिसून आला नाही.
ओके, शेवटी त्यांनी कन्क्लूड केलं. काय केलं? कन्क्लूड केलं. कन्क्लुजन काय असतं बघा, एक्सपेरिमेंट होतोय, एक्सपेरिमेंट मध्ये काय असतात, रिझल्ट येतात. जनरली आपण जे ऑब्झर्वेशन करतो त्याला आपण ऑब्झर्वेशन हेडिंग खाली लिहितो आणि त्याचे काय असतात, रिझल्ट असतात. ओके, आता त्या रिझल्ट वरनं आपण काय करू शकतो, एखाद्या गोष्टीचं काय निघू शकतो, आपल्याला निकष निघू शकतो. ओके, तसंच या एक्सपेरिमेंट वरनं ग्रिफिथला जे निकष आला किंवा जो निकष ग्रिफिथने काढला, ही कन्क्लुडेड दॅट, काय सांगितलं त्यांनी, है ना, राईट. ओके, त्याने सांगितलं की काहीतरी प्रिन्सिपलमुळे, एखाद्या प्रिन्सिपलमुळे काय झालं, जो आर स्ट्रेन आहे, जो काय आहे आर स्ट्रेन आहे, तो काय झाला, ट्रान्सफॉर्म झाला. काय झाला, आर स्ट्रेन काय झाला, ट्रान्सफॉर्म झाला. कशामध्ये, एस स्ट्रेन मध्ये. राईट. ओके, काय सांगितलं त्यांनी, कन्क्लूड काय केलं की या एक्सपेरिमेंट मध्ये मला ही गोष्ट कळतीये की जो आर स्ट्रेन होता, जो की अलाइव्ह होता, राईट, ओके, तो समहाऊ, कसा माहित नाही, बट तो काय झाला, ट्रान्सफॉर्म झाला. कशामध्ये, एस स्ट्रेन मध्ये. म्हणजे जो स्ट्रेन अगोदर स्लाइम लेअर मला काय बनवत होता, ग्लायकोकॅलिक्स बनवत होता, तो आता काय बनवतोय, एकदम कॅप्सूल सारखा काय बनवतोय, ग्लायकोकॅलिक्स बनवतोय. राईट. ओके, आणि ज्यावेळेस हे ट्रान्सफॉर्मेशन झालं, या ट्रान्सफॉर्मेशन मुळे माईस मध्ये कोणता डिसीज झाला, निमोनिया झाला. आणि त्या निमोनिया झाल्या कारणाने माईस काय झाला, डेड. त्या माईसची काय झाली, मृत्यू झाली. राईट. ओके, आता या एक्सपेरिमेंट वरनं किंवा या एक्सपेरिमेंटच्या कन्क्लुजन वरनं आपल्याला हे कळतंय का की जेनेटिक मटेरियल कोणतं आहे? नाही, ऑफकोर्स नाही. राईट. ओके, आपल्याला काय कळतंय की एक प्रिन्सिपल आहे, कशाचा, ट्रान्सफॉर्मेशनचा. राईट. ओके, याच एक्सपेरिमेंट पासून आपल्याला एक हेडिंग वाला जो पॉइंट आहे तो बघायला भेटतो, दॅट इज ग्रिफिथनेच मग आपल्याला काय दिला, द प्रिन्सिपल of transformation. The principle of what? Transformation. है ना. ग्रिफिथच्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आर स्ट्रेन जो आहे तो समहाऊ कशामध्ये ट्रान्सफॉर्म झाला, एस स्ट्रेन मध्ये ट्रान्सफॉर्म झाला. असा स्ट्रेन जो स्लाइम लेअर सारखी ग्लायकोकॅलिक्स बनत होता, तो अचानक काय बनायला लागला, कॅप्सूल सारखी ग्लायकोकॅलिक्स बनवायला लागला. यांच्यामध्ये काय झालं, ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि या ट्रान्सफॉर्मेशन मुळे त्या माईसची काय झाली, मृत्यू झाली. गोष्ट कळतीये. राईट. ओके, या एक्सपेरिमेंट वरनं आपल्याला हे कळतच नाही की जेनेटिक मटेरियल कशाला म्हणायचं. बट दिस वॉज द फर्स्ट स्टोन लेड इन द पाथ ऑफ द सर्च फॉर जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियलची शोध घेणे या रस्त्यावरचा हा काय होता, पहिला माइलस्टोन होता. कोणता, द प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन बाय फ्रेडरिच ग्रिफिथ. ओके, इथपर्यंत काही डाऊट नसावा, सर्वांना कळाले. राइट. ओके, चलो रुकते हैं फिर यहाँ पे, है ना. थैंक यू एंड हैव अ मार्वेलस डे. मला एक गोष्ट कळत नाही.